कुठे चालला आहेस? एवढ्या गर्दीत स्वतःला हरवून बसला आहेस का? तुला वाटतंय ना की तुझं नशीबच फुटलंय, की तुझ्या वाट्याला हे दुःख का आलं आहे? अरे वेड्या, तू आज ज्या संकटाने रडतोयस ना, ती संकटे तुला संपवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहेत. तू जगासमोर हात पसरवतोयस. एकदा माझ्याकडे बघून तर बघ. आज तुला एक गोष्ट सांगतो, कान देऊन ऐक. एक वृद्ध भक्ताने मला विचारलं, नाथा, माझ्याच वाटेला हे दुःख का? मी समोरून चाललेला एक मरणात्मक कुत्र्याकडे बोट दाखवले. तो कुत्रा भुकेने व्याकुळ होता, त्याचे पाय लंगडत होते. तो भक्ताला म्हणाला, नाथा, या मुक्या प्राण्याने काय पाप केले? मी म्हणालो, हा प्राणी मागच्या जन्मी श्रीमंत सावकार होता, ज्याने कधीच कुणाला मदत केली नाही, पण आज तो श्रद्धेने आलाय. तो माझ्या मठाच्या पायरीवर विश्वासाने बसला आहे. त्याला ठाऊक आहे, हा यतिराज त्याला उपाशी झोपू देणार नाही. त्या मुक्या प्राण्याला जो विश्वास आहे तो तुझ्याकडे का नाही? मी एका मुक्या जीवाचा सांभाळ करतो, मग तू तर माझं लेकरू आहेस. तुझा हात मी कसा सोडेन? कधीच नाही. ज्या क्षणी तू माझे हे शब्द ऐकशील, तुझे भाग्य उजळायला सुरुवात होईल. लोक तुला नावं ठेवतील, तुझे टिंगल करतील, तुला एकटं पाडतील. पण लक्षात ठेव, जेव्हा जग हात सोडतं तेव्हा मी अधिक घट्ट धरतो तुझा हात. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक थेंबाचा हिशोब माझ्याकडे आहे. तू रात्रभर ज्या काळजीमध्ये जागत असतोयस ना, मी तुझ्या उशीशी बसतो. आता घाबरू नकोस, कारण तू एकटा नाहीयेस. तुझा हा बडे बाबा तुझ्या प्रत्येक श्वास मोजत आहे. ज्या संकटाने तुला घेरले ती उद्या तुझ्या पायाशी लोळण घेतील. हा माझा तुला शब्द आहे. तू फक्त श्रद्धेचा दिवा लाव. तुझ्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. विसावा घे माझ्या चरणाशी आणि निर्दिष्ट हो, कारण शब्द आहे आमचा. तू आता चिंतामुक्त होशील. जर तुला माझ्यावर आणि त्या मुक्या प्राण्यासारख्या विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः लिहून तुझी हजेरी लाव. तुझे हे शब्द लिहिताच तुझी सर्व संकटे मी माझ्या अंगावर घेईल. बघ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझे नवनाथ. ओम चैतन्य नवनाथाय नमः. अलख निरंजन आदेश.